असं एकत्र कार्यक्रम करायचं आयोजन केलं। त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते परागजी पसले साहेब, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, तालुक्याचे तालुकाध्यक्ष संपतदादा पवार, या ठिकाणी उपस्थित तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, बरतड साहेब, शैलेश दादा जाधव, विशेष उपस्थितीच्या कार्यक्रमाला पत्रकार सोमनाथ दादा टोकरे, आमच्या सोसायटीचे सदस्य भाऊदादा, इथं नितीन दादा आलेला आहे, पालवीताई, अर्जुन दादा वातास, आणि आपण सर्व एका कुटुंबातील काँग्रेसचे कार्यकर्ते। माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी, विशेष करून सोमनाथ टोकरे दादांनी, वातास दादांनी आणि आता पाटील साहेबांनी खूप असा चांगलं मार्गदर्शन केलं। कुठल्याही गोष्टीला ताकद लावायची असेल तर सर्वप्रथम आपण एकतर आरोळी देतो, नाही तर हंशा लावतो। एखादा मोठा ओंडका झाडाचा न्यायचा असेल तर ते ओरडून आपण नेतो। एकदा सगळ्यांनी घोषणा द्या, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो। तर असे एकदा आरोळी दिली का माणसाच्या अंगामध्ये संचार येतो, त्याची हिंमत अधिक वाढते, ताकद अधिक अंगात ऊर्जा निर्माण होते, आणि ही ऊर्जा आता जशी निर्माण झाली, ही ऊर्जा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये साठवून ठेवून खूप मोठी लढाई लढायची। जी 25-30 वर्ष वयाची इथं कार्यकर्ते आहेत त्यांना काँग्रेस माहिती नाही, जे जुने लोक आहेत त्यांना आता 20 वर्षाचा प्रदीर्घ काळ काँग्रेसचा कार्यकर्ता कोणी शोधत आला नाही, कोणी विचारत आला नाही, म्हणून थोडीशी भूल पडली किंवा ते जरा आड झालं, अशा प्रकारचा काळ मधला 20 वर्षाचा उलटून गेला। पण तो काळ जरी उलटला, काही पक्ष आले, काही संघटना आल्या, विविध प्रकार झाले। स्वर्गीय विलासरावांनी सांगितलं होतं का काँग्रेस भले भले आले तरी काँग्रेस संपली नाही, काँग्रेस कोणी संपवू शकत नाही। त्या काळी म्हणायचे काय, काँग्रेस म्हणजे गवत आहे, हे गवत कुठेही दगडावर फेका, कुठेही फेका, ते लगेच मूळ दुसरं घेतं आणि पुढे चालायला लागतं। अशा प्रकारचा हा काँग्रेस पक्ष, याची विचारधारा, याचा इतिहास साधारणतः 150 वर्षाचा, स्वातंत्र्याच्या नंतरची 76 वर्ष आणि त्याच्या आधीची 75 वर्ष, असा 150 वर्षाचा इतिहास या पक्षाला। काँग्रेस म्हणजे काय की ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता या देशामध्ये होती, सर्व पारतंत्र्यात होते, गुलाम म्हणून वागणूक मिळायची। विशेष करून आपल्या भागामध्ये स्वातंत्र्य सैनिक त्या प्रमाणात झाले नाही। याचं कारण असं होतं का इंग्रज शेवटपर्यंत आपल्या जव्हारच्या राजाला जिंकू शकले नाही, जिंकवणा त्यांनी जव्हारवर हल्लाच केला नाही, म्हणून आपल्याला इंग्रजांची जेवढी झळ पोचायला पाहिजे होती ती झळ पोचलेली माझ्यासारख्याला वाटत नाही। कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्या वर्षी हा जव्हार संस्थान हे आपलं संस्थान देशामध्ये विलीन झालं, म्हणून इंग्रजांची झळ पोचली नाही। म्हणून त्यांच्या इंग्रजांच्या विरुद्ध काय काय लढाई लढावे लागले, कारण आपण एकदा डोंगरात राहायचो, त्या काळी जंगल भरमसाठ, जाणं येणं नाही, फोर नाही, काय परिस्थिती असेल, म्हणून इंग्रजांनी पण इकडे दुर्लक्ष केलं। तर माझ्या माहितीत असं नाही की आपण इंग्रजांच्या राजवटीत ह्या भागात
राहिलो आपले पूर्वज असं माझ्यासारख्याला वाटत नाही. शेवटपर्यंत आपण राजाच्या अधिपत्याखाली राहिलो आणि राज्य विलीन झालं तेव्हा आपण स्वतंत्र भारतात आलो. हा आहे इथला इतिहास. इतिहासात डोकावत असताना ह्या काँग्रेसनं जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा आदिवासी, दलित, पीडित, वंचित, गरीब, दुबळा, मजूर ह्या सगळ्यांची मोठ बांधायची ठरवली की हे सगळे जे शोषित लोक आहेत यांना आपल्याला एकत्र घेऊन ह्या देशाचा विकास केला पाहिजे. विविध त्याच्यासाठी विचारवंत लोक काँग्रेस पक्षामध्ये होती. त्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या पंथाचा, वेगवेगळ्या कम्युनिटीचा अभ्यास करून त्यांच्यासाठी म्हणून वेगवेगळी धोरणं आखली. त्याचंच एक धोरण म्हणजे ह्या आपल्या भागामध्ये होऊ घातलेल्या 72च्या नंतरच्या आश्रमशाळा, की आदिवासी फार अगदी जंगलात कोपऱ्यात राहतो, त्याच्या तिथे आपण शिक्षण पोहोचू शकत नाही, म्हणून एखादी आश्रमशाळा काढायची आणि त्या आश्रमशाळेमध्ये दरवर्षी 50-50 पोरं घ्यायची, पहिलीला भरती करायची आणि पूर्वी 7वी पर्यंत आश्रमशाळा होत्या, आता 10वी पर्यंत झाल्यात, 12वी पर्यंत झाल्यात. अशी ती प्रगती, असा विचार त्या काळी कुठल्या तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनात आला आणि आज शिक्षणाची गंगा ही सामान्य आदिवासीच्या पर्यंत किंबहुना त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आदरणीय पिचडसाहेब कैलासवासी यांनी त्या काळी विचार केला का नुसतं आता मराठी शिकून चालणार नाही, मराठी शिकून चालणार नाही, तुम्हाला इंग्लिश शिकलं पाहिजे. जगामध्ये जे काही ज्ञान आहे इंग्लिशमध्ये ते तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. म्हणून दरवर्षी नामांकित शाळांना जायची स्कीम काढली. आज आपल्या तालुक्यातून दरवर्षी 200 विद्यार्थी आपल्या प्रकल्प ऑफिसमधून 200 विद्यार्थी दरवर्षी नवीन, म्हणजे आधीचे तर असतात पण दरवर्षी पहिलीला 200 विद्यार्थी नवीन अशा प्रकारचे विद्यार्थी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी भरती केली जाते. याचा परिपाक म्हणून काय झाला? याचा परिपाक म्हणून असा झाला की इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, फार मोठा बुद्धिजीवी प्राणी वाचायचं असेल तर इंग्लिश भाषेतून शिकून आज बरीचशी पोरं, माझ्या माहितीप्रमाणे आजच्या घडीला साहेब 1000 पोरं मेडिकलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. 1000 मुलांनी MBBS ला प्रवेश घेतलेला आहे आदिवासी मुलांनी. जी पहिलीला तिकडे गेली त्याच्यामध्ये कमीत कमी 3-1000 पोरं इंजिनिअरिंगला आहे, तेवढीच पोरं LLB वकील साईडला आहे, तेवढीच पोरं सायंटिस्ट MBA करून पुढे पुढे जात आहेत. हा कशाचा परिणाम आहे? हा काँग्रेसनी त्या काळी केलेल्या विचाराचा परिणाम. आणि म्हणून मागील याच्या आधीचे नेते आदरणीय शंकरजीना, त्याच्यानंतर दामू शिंगला साहेब, हे 20 वर्षापूर्वी यांनी काम केलं, खूप छान काम केलं, काँग्रेस सांभाळली. कोणी काँग्रेस शिवाय आदिवासी माणूस मत देत नव्हता. हे भाजपवाले तर आपल्या दारात पण यायचे नाही. भाजपवाल्याची हिंमत नाही व्हायची गावात शिरायची. मला आठवतं त्यावेळेस भाजपचे चिंतामण म्हणून काय यायची आमच्या गावात, तर गावात शिरायची बाळाकाबाईला हिंमत नाही व्हायची. ते कोणाला तरी एखाद्याला रोडवर भेटायचे का, तिथे 4-5 मतं पडतील का, 4-5 मतं पडतील का असं विचारायचे. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्या काळी भाजपाची होती. कारण काँग्रेसचं कार्यच होतं सोसायटीच्या माध्यमातून, जंगल कामगार सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासीला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातून काम होत होतं. मधल्या 20 वर्षामध्ये विशेष करून या जुना ठाणे जिल्हा आणि आताचा पालघर जिल्हा इथे ही चळवळ थोडीशी थांबली. ही चळवळ तुम्हाला मला थांबून चालणार नाही, ती आता येणाऱ्या काळामध्ये अधिक जोमाने आपल्याला करावी लागेल. कारण आज भाजप हा पक्ष, त्यांच्याकडे किती पैसे माहिती आहेत का? काँग्रेस 150 वर्षाचा पक्ष आहे, तर काँग्रेसच्या आजच्या घडीला काँग्रेसकडे 750 करोड रुपये फक्त अकाउंटला पैसे आहेत. भाजपकडे 17,075 करोड
एवढे त्याच्या खात्यात पैसे आहेत. मागील 14 वर्षामध्ये ही एवढी गंगाजळी त्या पक्षाने स्वतःकडे विविध लोकांकडून घेतली. तुम्हाला मला इलेक्शनला 500 नाही, 1000 घे, 1000 नाही, 2000 घे, हे जो तमाशा चालू आहे, कारण त्यांचं काम नाही, त्यांनी लोकांसाठी काही केलेलं नाही, लोक त्यांच्याबरोबर जात नाहीत, म्हणून धनदांडग्यांकडून प्रचंड पैसा घेतला. या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला 2 महिने घरात बसायला लावलं. त्या एका माणसाला पुण्याच्या पुनावाला म्हणून माणूस आहे, त्याला जे इंजेक्शन 100 रुपयाचं होतं ते इंजेक्शन तुम्हाला मला 2500 रुपयाला सरकारी पैशातून टोचायला लावलं. आपल्याला वाटलं फुकट. 100 रुपयाचं इंजेक्शन तुम्ही माझ्या सकट आपण 2 इंजेक्शन ती 2500 रुपयाची घेतली. त्याची आज बाजारात किंमत 100 रुपये पण नाही. आणि कुठे तयार होतं ते आपल्या बोईसरला तयार. आणि अशा हे एक उदाहरण सांगतो. अशा वेगवेगळ्या स्कीममधून हा प्रचंड पैसा उद्योगपतीकडून वेगवेगळा. आता हे मीटर तुम्हाला आम्हाला लावायला घेतले, ही कुठली भानगड आहे? ही कशाची भानगड आहे? ही तीच भानगड आहे का त्या अदानीकडून प्रचंड पैसे घेतले, तुम्हाला आम्हाला इलेक्शनला ते वाटले, आपण मत दिलं 500 रुपयावर, आपण मत दिलं 1000 रुपयावर, आणि आता तो मीटर तुमचा रोज गळा कापणार आहे थोडा थोडा. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्हाला 3 महिन्यावर लाईट बिल यायचं, हळूच 2 महिन्यावर केलं, हळूच 1 महिन्यावर केलं, आणि आता ते 1 महिन्यातही संपवून आता तुम्ही जसा मोबाईलमध्ये रिचार्ज मारता असा रिचार्ज मारून तुम्हाला आधी पैसे भरून लाईट घ्यावी लागेल. त्याची ही पहिली पायरी आहे का तुम्हाला ते दुसरे मीटर बसवायला घेतले ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही पहिले पैसे टाका, नंतर लाईट वापरा, नाही तर तुमची घरातली लाईट ऑटोमॅटिक बंद होते. आम्ही त्या दिवशी काय पसले साहेब होतेच, काही लोक आम्ही MSCB जाऊन तो कार्यक्रम जवाहरला थांबवला की 1 मीटर लावायचा नाही. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला काय त्रास होणार आहे. ही नेत्याला आधी जाण असली पाहिजे की काय त्रास होणार आहे भविष्यामध्ये. तुम्हाला रिचार्ज मारायला लागणार. तो मीटर एकदा तुमच्या घरी बसला ना तर तुम्हाला आता 1 महिन्यानी पैसे भरत होतो, तर आता पहिले पैसे भरायला लागतात. हे त्याचं हे आहे. असे विविध मुद्दे ह्या भाजपा सरकारने तुमच्या माध्यमातून आणायला लागले. आपल्याला काय कमी केलं काँग्रेसच्या काळामध्ये? कुठल्या गोष्टी आपल्यासाठी नाही केल्या? अशी कुठली गोष्ट कमी पडली आदिवासीला? खूप काही दिलं, पण ते एवढं दिलं की ते आदिवासी माणूस विसरला, जाण राहिली नाही, जाणच राहिली नाही की यांनी आपल्यासाठी काय केलं. तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळी योजना काँग्रेस मांडली. एखाद्याला पहाटे जरी मतदानाला नेलं ना, पहाटे उठून झोपेतून चल बाबा मताला जायचं, तर तिथं जाऊन त्यांनी पहिलं शोधायला पाहिजे होतं की काँग्रेसचा इकडे कुठे हात दिसतो का. हात नाही दिसत तर मी मतदान करणार नाही, अशा प्रकारचं बोलून त्यांनी निघून यायला पाहिजे होतं. एवढे उपकार आहे काँग्रेसचे आदिवासी समाजावर, अनंत उपकार आहे. त्याची उदाहरणं आम्ही आहोत. आम्ही तुमच्यासारखे सामान्य कुटुंबातले, 10वी पर्यंत पाय चप्पल नाही. आता जी संडासमध्ये घालून जातो स्लीपर, ती मी 10वीला परीक्षेला घेतली होती, मला बाबांनी घेऊन दिली होती. परीक्षेला जायला चप्पल, त्याच्या आधी चप्पल पण नाही. ते शिक्षणाच्या जोरावर शिक्षण मिळालं म्हणून आज ही प्रगती आहे, नाही तर प्रगती झालीच कदापि प्रगती झाली नसती. ह्या काँग्रेसने जे आश्रमशाळा काढल्या नसत्या तर मी पण आज कुठेतरी बोचका बांधून वीट भट्टीवर, कुठल्या तरी खदानी, कुठल्या तरी शेतावर, कुठल्या तरी वाडीवर असा कामाला राहिलो. मला जाण आली की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला काहीतरी देणं लागतो आपण समाजाचं. ह्या समाजामधून काँग्रेसचा विचार बाजूला झाला आहे, तो पुन्हा विचार उभा करावा, काँग्रेसची जाण करून द्यावी, काँग्रेसची उभारणी करून द्यावी. त्याची सुरुवात ही आम्ही मागील 7-8 वर्षापासून केली. अतिशय खडतर परिस्थिती आहे. खूप जर का अजूनही आपण सावध झालो नाही तर तुम्हाला आणि मला पुढची पिढी माफ करणार नाही. म्हणतील का आमचे पूर्वीचे लोक एवढे वेडे होते का, हा एवढा वाईट भाजप पक्ष यांच्या सगळे विरुद्ध निर्णय घेतो. या आदिवासींची एकही चांगला निर्णय घेतला नाही तरी आधी हे लोक मत देतात त्याला, आणि त्यांचा आमदार निवडून जात होता, त्यांचा खासदार निवडून जात होता. यांच्या सोयी सवलती बंद करायला घेतल्या तरी ह्या लोकांना समजत नाही की यांच्या एवढे वेडे कोण. आपल्याला पुढची पिढी फार वाईट बोलणार. म्हणून मी ठरवलं की मला
उतरत्या काळामध्ये असं कुठे दुःख नाही झालं पाहिजे की मी माझ्या समाजाला, माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या हितचिंतकाला ही गोष्ट पटवून सांगितली नाही की पुढे काय येणारी संकट आहे. ही काँग्रेस गेली तर सगळ्यात पहिला फटका पडेल तो आदिवासी समाजाला पडेल, हे लक्षात ठेवा. फार वाईट प्रसंग येणार आहे आदिवासी समाजाला. जसे त्यांनी रात्री 9 वाजता नोटा बदलल्या, तसं एका दिवशी हा बोलून उठला मोदी का उद्यापासून आदिवासींच्या सवलती बंद, सर्वसमान नागरिक कायदा आणला, तर तुम्ही काय करणार आहात? झाले ना तुमच्या सवलतीमध्ये. अंगणवाडीत तुमची मुलं जाऊन एक वेळचं अंड, एक वेळचं ते जेवतात ना, हे पण तुम्हाला तिथे पैसे भरून पाठवावं लागेल. अंगणवाडी पण तुम्हाला, शाळेत तर पैसे देऊनच जावं लागेल, पण त्या अंगणवाडीत पण तुमचं पोर, नातू पण कोणी शाळेत जाणार असेल तर त्याला पण तिथे फी भरावी लागेल. असे वाईट दिवस भविष्यामध्ये येणार आहे. कारण सगळीकडे खाजगीकरण चालू आहे. कुठल्या क्षेत्रात खाजगीकरण नाही. आज एसटी मध्ये ड्रायव्हर परमानंट होत नाही, तोही टेम्परवारी. MSCBीत वायरमन आहे, तोही टेम्परवारी, तोही परमानंट होत नाही. आश्रम शाळेमध्ये स्वयंपाकी पूर्वी होते, तेही आता ते एकाच मशीनवर अख्खं जेवण शिजवून आणतात, तिथेही नवीन नोकरी लागत नाही. शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये पूर्वी पट्टेवाला शिपाई लागायचा, तो शिपाई पण आता ती पोस्ट सरकारने बंद केली का आता शिपाई भरायचा नाही. मग तुमची कमी शिकलेली आदिवासी मंडळीला नोकरी लागेल काय? फॉरेस्टमध्ये ते रस्त्याला मैल बिगारी असायचे, ते मैल बिगारी बंद केले. फॉरेस्टमध्ये ते वनमजूर होते, ते वनमजूर आता घ्यायचे नाही. मग तुमच्यासाठी राहिलं काय? म्हणजे तुम्हाला न कळवता, न सांगता तुमच्या सवलती कमी करायला घेतल्या, ते तुम्हाला कळतच नाही. आणि याच्यासाठी कोणी मोर्चाही काढत नाही, कोणी बोलतही नाही, समाजात याचा विचारच केला जात नाही की तुमच्यावर किती मोठं संकट आहे. हे संकट आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याचा मुकाबला करावा लागेल. हा मुकाबला एकट्याचं माझं काम नाही, एकट्या संपतदादाचं काम नाही, इथे बसलेल्या कोणाचं एकट्याचं काम नाही. आम्ही सुरुवातीला आजपासून 5-7 वर्षापूर्वी काँग्रेसचं काम करायला लागलो. आमच्या मागे एक पण माणूस नव्हता. आम्ही दोघे तिघे बसायचो, कोण आपल्या बरोबर. आज नाही, आज परिस्थिती आपण पलटवली 5-7 वर्षात. मागे आपल्यापैकी काही लोक मोर्चाला आले होते. शेतकऱ्यांचा एक मोर्चा काढला होता. किती लोक आली होती? मिनिमम 2000 लोक आली होती. त्याच्या आधी एक आपण गोरवाडीपासून मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढला होता. कमीत कमी 3,500-4,000 लोक होते. त्याच्यानंतर एक मोर्चा आम्ही मोखाड्यापासून पालघरला नेला. तुमच्यातले काही जण असतील, 10,000 लोकांच्या वर लोक होते. हा विचार गेल्या 5-7 वर्षामध्ये हळूहळू तो वाढवत नेला आहे. आता तो अधिक वाढवायच्यासाठी म्हणून हे आम्ही छोट्या छोट्या मिटिंगा प्रत्येक गावात जाऊन लोकांना हे विचार पटवत आहोत. हा वैचारिक लढाई आहे, माझी एकट्याची लढाई नाही. सामाजिक लढाई आहे, वैचारिक लढाई आहे, अन्यायाविरुद्ध लढाई आहे, अत्याचाराविरुद्ध लढाई आहे. आणि याचा प्रत्येकाने एक पार्ट बनायचा, प्रत्येकाने एक हिस्सा बनायचा. वनपट्टे तुमचे दिलेत ना, आता नवीन तर देतच नाही. अशोक पाटलांनी सांगितलं नवीन तर वनपट्टे देतच नाही. पण एखाद दिवशी हे जर सत्तेत राहिले तर ते वनपट्टे 4थ्या मिनिटाला कॅन्सल करून टाकतील आणि सांगतील आजपासून तिकडे आलास तर तुझ्यावर गुन्हा दाखल करील, जंगलाच्या हद्दीत आलास. हेही दिवस फार लांब नाही. त्या तुमच्या पट्ट्यात वनपट्टे फार आहेत, मला माहिती आहे. म्हणजे आमच्या गावात, आमच्या आजूबाजूला ते प्रचंड जंगल होतं, घाटाला दोन्ही बाजूला. आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जेवढे भूमिहीन लोक होते त्या प्रत्येकाला 10-10 एकर, 15-15 एकर, कोणाकडे किती आज जमीन आहे. आमच्यापेक्षा किंबहुना जास्त जमीन वनपट्टाधारक. आम्हाला जलोशी नाही, त्याच्याकडे नव्हती, जमीनच नव्हती, त्यांना मिळाली नशिबानं. ओके, त्यांनी काय, ते तर खरे वारसदार होते. त्या कुठल्याही क्षणी हे लोक काढून घेतले. असे वेगवेगळे अन्याय आदिवासी समाजावर होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याची लढाई असेल तर काँग्रेसमध्ये तुम्ही, मी, माझ्यासकट अजूनही ते न आलेल्या लोकांना आपण समजावून ह्या विचारधारेत आणावं लागेल. ही विचारधारा आहे. ह्या विचारधारेमध्ये एकत्र येऊन आपल्याला ही सामूहिक लढाई लढायची. आणि म्हणून त्याची सुरुवात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये हे आपल्या झाप गटातून आपल्याला करायची.
किंबहुना बाजूचा कासट जवाहर ग्रामीण गट आहे तिथून करायचे। एक माणूस जर आपला निवडून गेला ना, एक माणूस, तर त्या सभागृहामध्ये काँग्रेसचं वजन एवढं वाढेल, जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वजन एवढं वाढेल की भले भले अधिकाऱ्याला, आज आपलं काही नाही तरी आपण त्या प्रांताला हैराण करतो, इथल्या जवळच्या कलेक्टरला हैराण करतो, फौजदारला हैराण करतो, कोण सगळ्यात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आपल्याला घाबरतात, एक फोन गेला तर डॉक्टर घाबरतात, एक फोन पोलीस स्टेशनला गेला का पीआय म्हणतो ना, अरे त्यांचं जरा ऐका, जरा मिटवून टाका, काय विषय, हे कशाच्या जीवावर काँग्रेसचा विचार आहे। आम्ही त्यांच्याशी बोलताना, तुमच्याशी बोलताना वेगळं बोलतो, त्यांच्याशी बोलताना असं बोलतो आम्ही का तुम्हाला काँग्रेसच्या काळात नोकरी लागली म्हणून रुबाब आमच्यावर जास्त करायचा नाही, आमच्या सरकारने तुम्हाला नोकरी दिली आहे, आमच्यावर तुम्ही रुबाब नाही करायचा। आज आमची थोडी कमजोरी झाली, ठीक आहे ना, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतच असतो, सत्ता ही सत्ता बदलणं हे परिवर्तन होणार आहे म्हणजे होणार, आणि त्याचा त्या होणाऱ्या परिवर्तनाचा साक्षीदार तुम्हाला व्हायचा आहे आणि त्याच्यात खालीचा वाटा उचलला याच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे। त्या दिवशी बाळग आपल्याला पण 50-55 लोक मिटिंगला होते, आज इथे 50-55 लोक मिटिंगला आहेत, कमी मोठी गोष्ट झाली, आम्ही तर दोघेच होतो, आज दोनाचे आपण 200 कुठल्या मिनिटाला होऊ ते सांगता येत नाही। अजून तर नांदगावची मिटिंग बाकी, अजून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना मिटिंग बाकी, आपण 250 लोकांनी एकत्र येऊन, 250 कार्यकर्ते एकत्र एक मनाने एका हिमतीने एकत्र येऊन काम करायचं। 250 कार्यकर्त्यामध्ये प्रत्येकाने 200 मताचं काम केलं तर किती मतं होती? 5000। प्रत्येकाने किती काम करायचं आहे? 250 मताचं। 250 मताचं काम केल्यावर आपली 5000 मतं होती, आणि 5000 मतं झाली तर आपण आपला उमेदवार 100% निवडून येणार आहे। मग तुम्हाला एक जणाला 250 मतं महाग आहेत का? 250 मतं एकाने काढायची, आपण सगळेजणांनी शपथ खाऊ का वाटेल ते कधी पण 250 मतं काढायची, नातेवाईकाकडे जाईन, पाहुण्याकडे जाईन, रावळ्याकडे जाईन, समाजात बोलीन, इकडे बोलीन, तिकडे बोलीन, पण मी 250 मतं जमा करीन म्हणजे करीन, काँग्रेसच्या हातावर 250 मतं मी पाडीन म्हणजे पाडीन। अशा प्रकारची वागणूक येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर का आपण केली तर मी तुम्हाला खात्री देतो की आपला जिल्हा परिषदचा सदस्य निवडून येईल आणि पंचायत समितीचा सवय राहिली नाही, काँग्रेसची सवय राहिली नाही। एवढा मोठा इतिहास, एवढा विचार चांगला, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं सगळं, पण मधल्या काळामध्ये वरच्या नेत्यांच्या पण काही चुका झाल्या, त्यांना फरक नाही पडला। जे मुंबईत बसून काम करणारे नेते त्यांना फरक नाही पडला, फरक तुम्हाला पडला। गरज त्यांना नाही आहे, गरज तुम्हाला आहे, मला आहे। ह्या भागामध्ये आपल्याकडे वरून बघताना असं बघितलं जातं काय की ते एकही जिल्हा परिषद सदस्य नाही पालघर जिल्ह्यात, एकही पंचायत समिती सदस्य नाही, एकही सरपंच नाही, कुठे तिथे काँग्रेस आहे? वरून बघताना असं दिसताना काहीच नाही काँग्रेसची माणसं आहे। मागे संपत दादाच्या विशेष तिकडे पंचायत समितीला आली होती मी, 5-7 ठिकाणी रोजगार हमीची कामं चालू होती, तिथे जाऊन भाषण करत होतो, लोक मला सांगत होते का साहेब आम्ही काँग्रेसचे आहोत, आम्ही काँग्रेसचे आहोत, पण काँग्रेसवाले गेली 20 वर्ष आमच्याकडे आलेच नाही, आम्हाला सांगितलंच नाही, उमेदवारच उभा करत नाही, हाताची निशाणीच येत नाही, तर आम्ही मग कोणाला तरी देतो। आणि वेगवेगळे दलाल प्रत्येक गावात तयार झाले, याच्याकडून पण पैसे घे, त्याच्याकडून पण पैसे घे, त्याचे पण पैसे घे, त्याचेही पैसे घे, दलाल निर्माण झाले। तुम्हाला कुठल्या मिनिटाला मिळून विकलं जातं ते तुम्हाला पण कळत नाही, मग 5 वर्ष आपल्या हातात काहीच राहत नाही। इथला पंचायत समिती सदस्य होता नाही ते किती वेळा तुमच्या गावात आला, जिल्हा परिषद सदस्य कोंडीला कितीदा आला, माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य एकदा पण नाही आला, कुठेच नाही, अख्ख्या मतदारसंघात फिरला का तुमचा प्रश्न कुठेतरी त्यांनी मांडताना दिसला तालुक्याला, तालुका ऑफिस, तालुक्याच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये जिल्हा परिषद सदस्य तुमचे प्रश्न घेऊन गेला का? निवडून आला का दुसऱ्या दिवसापासून तुम्ही कोण मी कोण, तो रावसाहेब त्याच्याबरोबर, भाऊसाहेब त्याच्याबरोबर, आणि त्याची ठेकेदारी अशी सुरू, खोटी बिलं काढण्यामध्ये आणि खोटी कामं करण्यामध्ये 5 वर्ष व्यस्त। मतदाराशी कोणाचाही संबंध नाही,
एकमेव काँग्रेस पक्ष आहे आपल्या जव्हार तालुक्यामध्ये मागील 5-7 वर्षापासून ऑफिस टाकून आम्ही तिथे बसतो. आम्हाला काय पगार मिळतो? परवाच्या दिवशी 4 माणसांचं काम होतं. संपतदादाला विचारा, माझ्या गाडीत त्यांना पालघरला घेऊन गेलो, त्यांची कामं करून दिली. मी चहा पाजला, मी वडापाव खाऊ घातला. कारण ती गरीब लोक आहेत, ती कुठून देणार आहेत आपल्याला? का त्याच्याकडून आपण अपेक्षा करायची? फक्त आपल्याशी त्यांनी प्रामाणिक राहावं एवढी भावना. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही जिल्हा परिषद आणि ती जिल्हा परिषद, 2 जिल्हा परिषद टार्गेट करायचे. काँग्रेसची सुरुवात ही जव्हारमधून व्हावी असं माझं स्वप्न आहे. आपली दहशत खाल्ली आहे राष्ट्रवादीने. आताच सांगतो, राष्ट्रवादीने आपली दहशत खाल्ली आहे. का काँग्रेसचा जर काही इथे निवडून आला तर पुढचा आमदार सुद्धा काँग्रेसचा इथं होईल अशी दहशत खाल्ली. जिथे आपल्याला तर 2 शत्रू आहेत. एक शत्रू भाजप पारंपरिक आहे, तो तर काँग्रेसचा शत्रूच आहे. इंटरनल आपल्यामध्ये पण, आघाडीमध्ये पण आपल्याला संपवायचा प्रयत्न केला जाणार आहे. तुम्ही डगमगायचं नाही. तुमच्या बरोबर मी आणि संपतदादा उभे आहोत. बिलकुल डगमगायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत आजपासून तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये बोलायला सुरुवात करायची आहे की आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषदेत काँग्रेस निवडून आणायची आहे असं बोलायला सुरुवात करा. आणि 100% सीट निघेल. मागील 5 वर्षाचा कामाचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे. आम्ही तुमच्यासाठी काय केलं ते तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे विजय होणं काँग्रेसला जव्हार तालुक्यामध्ये तरी मला अडचण दिसत नाही. पण तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला काम करावं लागेल. आमच्या तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे आम्ही आहोत. तुमच्यावर कुठलंही संकट येऊ आम्ही आहोत. काही झालं तरी आम्ही आहोत. आता पण आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर पण तुम्हाला सोडणार नाही. मी मागच्या एका जिल्हा परिषदेला त्या गटात उभा होतो, 125 मताने हारलो. मी त्या आयऱ्या गावाला एक शब्द दिला होता का तुमची 5 कामं करून देईन. निवडून आलो तरी करून देईन, नाही आलो तरी करून देईन. 5 कामं त्यांना मी निवडणुकीच्या आधी शपथ दिली. मी हारलो 125 मताने. त्या लोकांना सांगितलं होतं तुमच्या पाड्यात पोचेपर्यंत डांबरी रस्ता करून दे. तुमच्या गावामध्ये प्रत्येक एकच आयऱ्या गावात लाईट होती, 5 पाड्यांना लाईट नव्हती. 5 पाड्यांना लाईट करून देईन. तिसरं होतं त्या गेटीच्या पाड्यात जायला मोठी नदी आहे, पूल नव्हता, म्हटलं इथं पूल बांधून देईन. चौथं होतं तुम्हाला एक बंधारा बांधून देईन का ज्याने तुम्हाला शेतीला पाणी देता येईल. अशा आणि एक होतं आरोग्याची सुविधेसाठी ते आरोग्य उपकेंद्र. कारण आयऱ्यापासून जव्हारला येणं तेव्हा रस्ता नव्हता, फार वाईट काम. म्हटलं उपकेंद्र तुम्हाला एक मंजूर करू. मी हारलो इलेक्शन, पण कार्यकर्ता म्हणून काम करताना आज कुठल्याही आयऱ्याच्या पाड्यावर जा, गावित साहेबांचं नाव घेतात की नाही ते बघा की त्या निवडून नाही आला, पण बिचारांनी सांगितलेली सगळी पाची कामं करून. अशा प्रकारचं काम येणाऱ्या काळात हा भाग तर खरं म्हणजे हा आपला जो तालुका आहे, हा तालुका 3-4 लोकांचं नाव घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. याच्यामध्ये या भागातले रामभाऊ पालवी, कॉम्रेड रतन उधर, रेवजीबाई चौधरी, पालवी साहेब, त्र्यंबक किरकिरा ही त्या काळची मंडळी. यांचं नाव घेतल्याशिवाय काँग्रेस उभी राहणार नाही. त्या सर्वांना वंदन करून मागील 15-20 मिनिटं आपण मला शांतपणे ऐकलं आणि हीच एकजूट इलेक्शनपर्यंत आपण ठेवूया आणि काँग्रेसची सुरुवात उदय हा जव्हार तालुक्यातून पूर्ण पालघर जिल्ह्यात नेण्याच्या दृष्टीने एकत्र राहून खांद्याला खांदा लावून काम करू एवढं बोलून माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.